या व्हिडिओमध्ये आज आपण पहिलीला जो नवीन सिलेबस आलेला आहे 2025 ला महाराष्ट्र बोर्डामध्ये तो आपण आज पाहणार आहोत। इयत्ता पहिलीसाठी हा इंग्लिशचा चॅप्टर आहे। तर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की जो नवीन सिलेबस आहे त्यामधला चौथा चॅप्टरचं नाव काय आहे, क्लॅप युअर हँड्स। 1.4 आहे क्लॅप युअर हँड्स। हँड्स म्हणजे काय तर हात, आणि क्लॅप करायचे म्हणजे काय तर टाळे वाजवायची। यामध्ये पहिला 1 नंबरचा हा मुलगा दिलेला आहे, तो काय करतोय, स्टँड अप। स्टँड अप म्हणजे काय तर उभं राहणं। त्याच्यानंतर 2 नंबरचा जो काय करतोय, सिट डाऊन। सिट डाऊन म्हणजे काय तर बसलाय। आता तुम्ही जर व्हिडिओ बघत असताल तर मग उभं राहायचं, सिट डाऊन म्हणायचं आणि खाली बसायचं। त्याच्यानंतर टर्न लेफ्ट। लेफ्ट म्हणजे काय तर डाव्या साईडने गोल भिंगून परत एका जागेवर यायचं। त्याच्यानंतर आहे टर्न राईट। टर्न राईट म्हणजे काय तर उजव्या साईडने भिंगायचं। आता हँड्स अप। हँड्स अप म्हणजे काय तर हात वरती करा। त्यानंतर काय आहे, स्टँड स्ट्रेट। स्टँड स्ट्रेट म्हणजे काय तर सरळ उभे राहा, एकदम हालायचं नाही, एकदम सावधान। ते होतं ना तुमच्या शाळेत, सावधान विश्राम, तसं सावधान उभं राहायचं, अजिबात हालायचं नाही। बी आहे लिसन, सिंग अँड ॲक्ट। लिसन, सिंग अँड ॲक्ट म्हणजे काय तर ऐका, म्हणा आणि कृती करा। तर पहिली ओळ काय आहे, क्लॅप युअर हँड्स। क्लॅप युअर हँड्स, क्लॅप युअर हँड्स। त्याच्यानंतर आहे लिसन टू द म्युझिक। लिसन म्हणजे काय तर ऐकायचं, गाणं ऐकायचं। अँड क्लॅप युअर हँड्स, टाळ्या वाजवायच्या, टाळ्या वाजवायच्या आणि गाणं ऐकायचं, असा अर्थ आहे त्याचा। त्याच्यानंतर स्टॅम्प युअर फीट। स्टॅम्प युअर फीट, आणि पाय असे उचलायचे ना आपटायचे खाली हळूहळू, जोरात नाही आपटायचे, नाही तर पाय दुखतील। त्याच्यानंतर लिसन टू द म्युझिक। आता परत गाणं ऐकायचं आणि परत उड्या हाणायच्या, म्हणजे पाय असं उड्या हाणायच्या, जाग्यावर नाचायचं, त्यालाच म्हणले स्टॅम्प युअर फीट। म्हणजे पायावर असं टुन 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 उड्या हाणायचे, त्यालाच म्हणले स्टॅम्प युअर फीट। त्याच्यानंतर आहे तिसरं चित्र। आता तिसऱ्या चित्रात बघायचा काय काय दिसतंय ते, टर्न अराउंड। टर्न अराउंड। टर्न अराउंड म्हणजे काय तर गोल फिरा, गोल फिरा। लिसन टू द म्युझिक। परत काय तेच वाक्य आलं का नाही, इथं तेच वाक्य आलं, इथं पण तेच वाक्य आलं, सेम टू सेम। काय म्हणले त्यांनी, लिसन टू द म्युझिक म्हणजे परत गाणं ऐका। त्याच्यानंतर आहे खाली अँड टर्न अराउंड, आणि परत फिरा, गोल 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 चक्रा द्या। आता हे चौथं चित्र पहा, हा मुलाचं। या चित्रामध्ये तुम्हाला काय 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 दिसतंय ते इकडं पहा आणि इथं बघा। जम्प अप हाय। जम्प म्हणजे काय तर उडी मारणे, हाय म्हणजे काय तर उंच। जम्प अप म्हणजे काय तर वर, जम्प अप हाय उंच उडी मारा वरती। लिसन टू द म्युझिक, परत गाणं म्हणा। अँड जम्प अप हाय, परत म्हणजे काय उडी मारा गाणं ऐका, उडी मारा गाणं ऐका। आता हे शेवटचं चित्र आहे, मग कविता संपली। क्लॅप युअर हँड्स, टाळ्या वाजवा, टन 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 टन। त्याच्यानंतर क्लॅप युअर हँड्स। त्याच्यानंतर काय, लिसन टू द म्युझिक, परत ऐका गाणं, आलं का इथं लिसन टू द म्युझिक। त्याच्यानंतर परत अँड क्लॅप युअर हँड्स, आता परत टाळ्या वाजवायच्या, गाणं म्हणायचं, ऐकायचं, परत उड्या हाणायच्या, म्हणजे गाणं ऐका आणि एकदम भारीतला डान्स करा। हेच ह्या पोएममध्ये तुम्हाला शिकवलंय। बस एवढंच होतं, इथेच ही पोएम संपलेली आहे। पुढचा चॅप्टर पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।